तर आपण निवडून दिलेले जे काही लोकप्रतिनिधी असतात त्या विधिमंडळामध्ये आपल्या भागातले प्रश्न मांडणारे ते असतात आणि म्हणून आजचं आंदोलन हे अधिकाऱ्यांच्या दारात न जाता आपल्या लोकप्रतिनिधींच्या संपर्क कार्यालयावरती करावा अशा पद्धतीचा निर्णय घेतला। खरं म्हणजे रस्ते बदलले पाहिजे। आमचा एक कवी म्हणतो की रक्तांना ठेचांना नेहमीच होऊन बसलंय, रक्तांना ठेचांना नेहमीच होऊन बसलंय, रस्ता बदलायलाच हवा आणि बदलत नसेल तर ठिणगी टाकून आग लावायलाच हवी। आपण इकडं अधिकाऱ्यांकडनं जाता आमच्या भागातल्या आमदारांच्या दारात आलोय। अरे तुमच्या आमच्या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेपेक्षा श्रीलंका आणि नेपाळची जनता खूप लवकर हुशार झाली। तुम्ही आम्ही अजूनही गाफील आहोत। इथं घोषणा देत होते आणि बरेच लोक आपल्या खाली हात घालून बसले होते। काय भाजपचे लोक आले काय आपल्याकडे मोर्चामध्ये घुसवले काय आपल्याला काही कार्यक्रम प्रश्नच येत नाही ना भाजपचे नाही पुढे नक्की नक्की मला जर शंका राहिली घोषणा देताना आवाज खाली गेलेला होता। तो वाटला भाऊ ताईंच्या विरोधात घोषणा द्यायचं आपलं काम होतं की नाही होतं की नाही। शेतकरी विरोधी फडणवीस सरकारचा तरी अजून मला जर शंका येते जोरात। अरे शेतकरी विरोधी फडणवीस सरकारचा निष्क्रिय आमदार मोनिका ताईराजांचा शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर, दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांची कर्जमाफी। आता मला वाटायला लागलं बाबा खरं शिवरायांचे मावळे तुम्ही आता 100% ते सगळे वंचितचे कार्यकर्ते भाजपचा एकही कार्यकर्ता दिसत नाही मला आता खात्री झाली मला। मित्रांनो आज आपण आमदारांच्या संपर्क कार्यालयावरती आलोय। 1 महिना होऊन गेलाय। अरे आमच्या हातात तोंडाशी आलेला घास केलाय। अजूनही काही माणसं त्या पावसाच्या दणदणीमध्ये आहेत। तुम्ही पाहणी केली परंतु रस्त्याच्या कडेला जाऊन पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर मध्ये पाहणी केली। ही सर्रास नौटंकी आहे। उद्या दिवाळीचा सण आहे, आमच्या घरातली दिवाळी साजरी होणार नाही। अजून एकही रुपया खात्यावरती आला नाही। शेतकरी अजून त्याच्यात सावरत नाही। तरी काल या राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील एका सभेमध्ये म्हणाले शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय। नाद काय लागलाय? नाद। अरे किती टिंगल किती चेष्टा शेतकऱ्यांची। बाबासाहेब पाटील हे मंत्री आहेत आणि तो शेतकऱ्यांच्या